Yeah.
ध्याति अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली तया कुणाचा उद्धार प्रसवली तया कुळाचा उद्धार तू तरी निर्धार नामामनी नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सेवाय प्रसवली विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो कर्पूर गौरम करुणावतारम बोला संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि हरि कैलासिता देव भोळा चक्रवर्ती कैलासिता देव भोळा चक्रवर्ती जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी न मिले मिया काय माझी वाणी मानेर संतासे रंगो चित्तासे अपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा आता वंदो रंग भूमिका आता
मजा लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंग संप्राप्त शवे करता संकीर्तन निरूपण करता गळलेला अंग संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी भक्त वत्सल भक्त शिरोमणी असणारे पंढरपूर निवासी भगवान पंढरीश परमात्मेचे लाडके लढीवाळ भक्त प्रेम भंडारी नामातयाचा किंकर जिने केला हा विस्तार पंजाब प्रांतापर्यंत आपल्या भगवत धर्माचे प्रचार आणि प्रसार ज्या महात्म्याने केलं ते नामदेव महाराज परमात्म्याचे युगानुयुगीचे भक्त आहे देवाच्या चार युगामध्ये देवाच्या बरोबर आहे हरी चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे लावणे उभी ती जणी चार युगामध्ये देवाचा संबंध असणारे चौयुगाचा भक्त नामा ते भक्त वत्सल ज्यांच्या हातून जगाच्या मालकाने नैवेद्य हातेचा मूर्ती असे अधिकार संपन्न असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या गाथ्यातील छोटे खाणी तीन कडव्याचा अभंग शिवे करता घेतलाय अभंग भौतिकांच्या परिचयाचा आहे अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे अभंगामध्ये नामदेव महाराज मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर जे भगवत चिंतन करता अखंड त्या नारायणाचं ध्यान करता जे ध्याती अंतरी नारायणा अंतकरणापासून नारायणाचे ज्यांनी जीवनामध्ये स्मरण केलं ध्यान केलं अशा संसारिकाला धन्यता देणारा आजचा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी यथा मक्षात अवकाश वेळ मिळेल तसा भगवान भोलेनाथ बाबा जशी बुद्धी देतील तसा सेवा करण्याचा प्रयत्न आहे अभंग छोटी कणी आहे तीन कडव्याचा आहे इकडे लक्ष द्या ज्यांच्या निमित्ताने कार्यक्रम सुरू आहे ते महान पर्वकाळ असणारा महाशिवरात्र हे पर्वकाळ आहेत बरं आपल्या भगवत धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये 5 पर्वकाळ सांगितले किती आहेत 5 पर्वकाळ कोणते कोणते आता ऐका नाथ बाबा वर्णन करतात पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तम शिवरात्री किती झाली 5 कोणते कोणते हे कळतं तुला कशाला बोलावं असं तुझं तू बघ म्हणा आम्हाला काय तुला सांगायसाठी बोला इकडे लक्ष द्या पर्व विशेष भागवत धर्मी आता मोजा कोणते कोणते नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तम पर्वकाळ म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि त्या निमित्ताने चालू असलेली भगवान शिवाची आराधना गोड वातावरण आहे मौजे शिवपिंड बरोबर ईश्वरपिंड निमगाव केतकी ग्रामस्थ संयोजकांच्या वतीने थोडा मोठ्यांच्या सहकार्याने भगवत कृपेने चालू असलेला नामसप्ताह गोड वातावरण आहे आपण माझ्याकडे वेळेची मर्यादा ही कथा सौरला खटवांग त्याचं काय करायचं आपल्याला एक तास सवरला दुर्गुडे महाराजाशी आपल्या वाट्याला किती तास आहे कमी बॉल म्हणजे आपल्याला जास्त रन करायचे त्यापूर्वी मला इथं गोड वातावरण आहे साऊंड सिस्टीम छान आहे गाणारे गोड आहेत वाजवणारे गोड आहेत सुंदर वातावरण आहे हे बाळ गोपाळ अथपासून इथपर्यंत हे सगळे ह्या लेकरांसाठी टाळ्या वाजवा टाळ्या वा वा गौरव आहे त्यांचं बरं का धन्य माता पिता नाहीतर अलीकडचे तरुण आबा काय सांगावं महाराज अलीकडचा तरुण त्याला आणावं लागतंय घरी धरून सायंकाळी असले तरुण पण आज हे कीर्तनाला आहे धन्यवाद बरं का बरं बाळकृष्ण महाराज इकडे लक्ष द्या मी नेहमी सांगत होते लेकर आहेत ना लेकर बाबा या वयात परत सांगतो या वयात नाही कळलं परत सांगतो या वयात जमलं गड्या हे वय या वयात
दिलं तरणा भाग्यवंत. पण कुठं नटे हरे कीर्तनात. गोड वातावरण आहे. आपण भगवान शिवजींची उपासना करणारे. परवा दिवशी महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. त्यानिमित्ताने सप्ताहाचं आयोजन आहे. समस्त ग्रामस्थ ईश्वरपिंड निमगाव केतकीकरांच्या गेली 36 वर्ष. किती वर्ष म्हणजे 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36. तिसरं तपपूर्तीची सांगता या वर्षी होणार आहे. 3 तप तुम्ही पूर्ण केली. महाराजाच्या वयाचा विचार करता आणि सप्त्याचा वयाचा विचार करता महाराज 2 वर्षाने अजून रिवर्स आहे. लक्षात आलं. माझं वय 34 आणि सप्त्याचं 36 वय. म्हणजे तुम्ही 36 गुणिले 8 एवढे महाराज तुम्ही काय केलेत वाटा लावली म्हणतात. म्हणा तुझा आज नंबर लागलाय बघ. तू काय सांगायचं ऐका इकडे लक्ष द्या. गोड वातावरण आहे. पहिले वारकरी जर कोण असतील ऐका पहिले वारकरी कोण आहे. पहिले वारकरी महादेव आहे. प्रमाणा याला मी तसं बोलणार ना. मी प्रमाणाशी प्रामाणिक बुवा आहे. तुम्हाला पटवून देतो. पहिले वारकरी जर कोण असतील तर महाराज म्हणतात ते अवधर्य. महाराज म्हणतात पहिले वारकरी पहिले वैष्णव कोण आहेत तर भगवान शिवजी आहेत असं म्हटलं जातं. नाथ बाबा त्याचं वर्णन करतात. एका जनार्दने वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी म्हणजे भगवान शिवजी आहेत. पहा एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. पहिली वारी कोणी केली महादेवानी. शिरोमणी आहेत ते म्हणजे वारकरी संप्रदायाचे ते काय तर महाराज पाईक आहेत. ते साधना करणार आहेत वारी करणार आहेत. वैष्णवात ते वैष्णवांचे शिरोमणी म्हटले नाथबाबांनी. बरं त्यांनी वारी केली. इकडे लक्षात. दर वारीला भगवान शिवजी कुठे जातात पंढरपूरला जातात. एकदा ऐका. आणि नेहमी आपण ज्याचं दर्शनाला रांगेत उभा राहतो ना तो महाराज भगवान शिवजी त्याची वारी करतात. अनेक प्रमाणे बघा. रंभादिकनाच ते ओव्या जोडवणी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा काट वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. काकडा करणारी मंडळीला लक्षात येईल बघा. त्रिशूळ डमरू कोण आलंय घेऊन आला गिरजेचा कान. म्हणजे पहिले वारकरी कोण आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महादेव हे वारी करणार आहेत. मी एकदा काय झालं इकडे लक्ष द्या. भगवान शिवजी वारीला निघाले. पार्वती आई साहेब म्हणल्या का उठसूट तुम्ही दर वारीला जाताय. आम्ही यावेळेस मला सुद्धा यायचंय. पार्वती माता निघाली. गणपती बाप्पा म्हणले पप्पा त्या काळात नसतील पप्पा म्हणत पप्पा मला सुद्धा वारीला घेऊन जा. आता मला सांगा एवढं मोठं सुख करता दुःख करता लंबोदर मोठ्या पोटाचा भगवान शिवजी म्हणले अरे कसं जमणार. नाही म्हणले मला सुद्धा वारीला यायचंय. निघाले कोण कोण नंदी भगवान शिवजी पार्वती आई साहेब गणपती हे कुठं निघाले पंढरपूरला वारीला निघाले. आता नामदारांचं प्रमाण सांगतो बघा. 11 लोचन त्याचे 5 मुख 8 कान देख 2 पुच्छ. किती झाले. हे कशाचं वर्णन आहे तुमच्या लक्षात येत काय चाललं ते. 11 लोचन त्याचे 5 मुख 8 कान देख पुच्छ 2. म्हणजे काय काय इकडे लक्ष द्या. आता कोण वारीला चाललंय भगवान शिवजी. आता मला सांगा 11 लोचन आहेत. किती लोचन आहेत 11 लोचन. कोणाचे लोचन म्हणजे काय पोराव. लोचन म्हणजे काय 11 लोचन. 11 लोचन म्हणजे काय पोरांना मी विचारतच नाही. लय अवघड होते महाराज. पोरांना विचारणं म्हणजे लय अवघड दुख नाही बघा. लय अवघड आहे महाराज. मी एक शाळेमध्ये एक इन्स्पेक्शन आलं. गुरुजीने पोरांना प्रश्न सांगा म्हणले पोरांना घटना आणि दुर्घटनेतला फरक काय. पोरं म्हणले. एक जण म्हणला गुरुजी शाळेला आग लागणे ही झाली घटना. शाळेला आग लागली ही झाली घटना आणि त्यात होरपळून 2 शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाली दुर्घटना. काय करावं ते लेकरांना विचारते म्हणले तुझं तू माझे लोचन. ऐका 11 लोचन. किती झाले 11 लोचन. आता कोणाकोणाच्या इकडे लक्ष द्या. कोणाकोणाच्या इकडे लक्ष द्या. ऐका 2 गणपतीचे 2 शंकराचे 3 त्रिलोचन म्हणतात का ना त्याला. शंकराचे 3 गणपतीचे 2 किती झाले. आता हिशोब करा 5 झाले. पार्वती मातेचे 2 नंदीचे 2 पार्वतीचे किती झाले. तुम्ही चुकता हिशोबाला. ऐका शंकराचे 3 पार्वतीचे 2 गणपतीचे 2 किती झाले 7 नंदीचे 2 बरोबर का आणि 9 झाले. आणि नागाचे सर्प त्याच्या गळ्यातल्याचे कुठे सोडले मला. सर्पाचे 2 किती झाले
11 झाले ना, इकडे लक्ष द्या. नामदेवानाचं प्रमाण आहे, मी तुम्हाला पटवून देतो. 11 लोचन. किती झाले? 11 लोचन, 5 मुख. त्याला किती तोंड आहेत? 5 जण. कोण कोण? आता मोजा. गणपतीचं 1, शंकराचं 1, 2, पार्वतीचं 3, नंदीचं आणि सर्पाचं 5. झाले का नाही? 11 लोचन, त्याचे 5 मुख, 8 कान. किती जण आहेत? 8 जण. कोणाकोणाचे? ऐका. शंकराचे 2, नंदीचे 2, गणपतीचे 2, पार्वतीचे 2, सापाचे. जाऊ का घरी आता? सापाला कान असते थोडी, सापाला कान नसतात म्हणून 8. इकडे लक्ष द्या. 8 कान. किती झाले? 11 लोचन, त्याचे 5 मुख, 8 कान. देखा 8 कान देख. पुढं पुच्छ 2 शेपट्या. कोणाकोणाच्या? नंदीची 1 आणि सर्पाची. झाली का नाही? बसला ना मेळ आता? आता नामद्वाराचं प्रमाण आहे हे बघा. प्रमाण बघून घ्या तुम्ही. ऐका. 11 लोचन, त्याचे 5 मुख. 11 लोचन, त्याचे 5 मुख, 8 कान देख, पुच्छ 2. ऐका. पुढे वर्णन नामदेव महाराज म्हणतात. 10 पाय, 10 पायच हो चालत ते जाय. पाय 10 आहेत, पण चालणारे किती आहेत? 4च पाय. आता कोणाकोणाची? इकडे लक्ष द्या. किती पाय आहेत? 10 पाय. कोणाकोणाचे? शंकराचे 2, पार्वतीचे 2, गणपतीचे 2, नंदीचे 4. किती झाले? आणि सापाचे? सापाला पाय नसतात. बरोबर आहे. म्हणजे ऐका. 10 पाय, 10 पाय चहू चालत जाय. 4 जण चालतात. म्हणजे हे कोणाच्या खांद्यावर बसलेत? नंदी महाराजांच्या. नंदी महाराजांना किती पाय? 4. म्हणजे हे कोण करते? वारी सांगतोय मी तुम्हाला भगवान शिवजींची. म्हणजे हे वैष्णवांचे काय? शिरोमणी आहेत. एका जनार्दनी वैष्णव म्हणणारे नामदेव नाथ बाबा. म्हणजे याची परंपरा ही वारी आजपासून नाही. म्हणजे आपण त्याच्यात भेद मानतो ना, पण भगवान शिवजी मध्ये आणि भगवान हरामध्ये भेद नाही. कितीतरी प्रमाणात आपण नेहमी आता शिवरात्रीच्या कीर्तनात ते ऐकणार आहात. म्हणून असणारा महाशिवरात्रीचा हा उत्सव पर्व काळ आहे आणि त्या निमित्ताने ही सप्ताहाची सेवा आहे. ग्रामस्थ भजनी मंडळाचे नियोजन मला दिसले असणारी 4थ्या दिवसाची सेवा. बरोबर ना? काय 4थ्या दिवशी तुम्ही सुद्धा? मी आपल्या टावर खालीच रेंज गेली गाड्या तुमच्या. 5वे असे म्हणा ना. मी आपलं तुम्हाला चेक केलं फक्त, तुम्ही करण मध्ये आहेत का नाही. 5वे मलाही माहिती आहे ना. इकडं आमचे महाराज म्हणले सप्ताहाचं नियोजन चालू आहे. मग बोला महाराज तुमचा कोणता दिवस घालू? का हो असे म्हणतात ना. बोला तुमचा कोणता? मग म्हणलं 10 सोडून कुठला बिघाड? इकडे लक्ष द्या. महाराज घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंग छोटे खाणी आहे बरं का. अभंग 3च कडेवाचे आहे. अभंगामध्ये नामदेव महाराज संसारिकाला काय देतात? धन्यता देतात. इकडे लक्ष द्या. मृत्यू लोकांचा विचार करायला गेला, या जगाचा विचार केला गेला, या समाज व्यवस्थेचा विचार केला, या जगामध्ये काही गोष्टीचे दुर्लभत्व सांगितले. इकडे लक्ष द्या. मी आता अभंगात येतो. काही गोष्टी जीवनामध्ये दुर्लभ आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट प्रामुख्याने शास्त्रकारामध्ये दुर्लभ सांगितले ते म्हणजे मिळालेला मानवदेह. असं वर्णन आहे बघा भागवतामध्ये. नाथबाबा वर्णन करतात. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षण भंगूर तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. महाराज म्हणतात दुर्लभो किंवा नरदेह दुर्लभ जाना 100 वर्षाचे ना. हे पाठ जरी याला धारच राहिली नाही महाराज प्रमा. का अश्विन महाराज? हे नरदेह तुम्ही नेहमी ऐकता बघा. हे मिळालेलं दुर्लभ आहे. मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय. शास्त्रकाराने 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मनुष्यत्वम, मोक्षत्वम आणि महापुरुष संश्रय. त्याचे पहिला नंबर लागतो तो म्हणजे मानव जन्म. मला सांगा मिळाला तो मामाला मिळालाय, परत मिळेल का? बोला बोला, परत मिळेल का? मी बोलत नाही, तुकोबाराय वर्णन करतात. मागुता नाही मनुष्य दे हरी मागुता नाही मनुष्य दे.
परत मागितला तरी मिळणार, मागवता नाही. मनुष्य देह मिळालेला देह परत मिळेल याची शाश्वत आहे का? आता मागुता येईल फेरा, हे दोन घडे या नगरा. परत नाही महाराज, परत नाही. किंवा कितीतरी प्रमाण आहेत. बहुता दिसा फेरा आला या, बहुता जन्मांती जन्मला सीनारा. पण मला ते म्हणायचं नव्हतं. बहुता जन्मांती जोडी लागली हाती. तुमचं पाठ आहे ते मी काय म्हणू. महाराजांचं प्रमाण दोन्ही एका अर्थाची प्रमाण. बहुता जन्मांत जन्मला शेनरा आणि देव तो सोयरा. बहुता जन्मांती जोडी लागली. काही गोष्टी परत मिळतील महाराज, पण मानव जन्म परत मिळेल का? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. सुभाषितकार काय म्हणतात? तेच मिळेल, पुन्हा पुन्हा मिळेल महाराज. पुनर्वित्तम पैसा मिळेल. इकडे लक्ष द्या, पैसा परत मिळेल का नाही? कोरोनात गेलेली संपत्ती नोटाबंदी नंतर किती पैसा कमवू शकतो, परत मिळू शकतो. काय काय धन परत. पुनर्वित्तम पुनर्मित्रम धन मिळेल, मित्र मिळेल. पुनर्मही जमीन परत मिळेल. पुनर्भार्या पत्नी परत परत मिळेल. मी कीर्तन ऐकताना बायको परत मिळेल, मिळेल होय. अय एकच मिळायची पंचायत झाली बुवा. माझ्या मोबाईल मिळून बायोडाटा आहेत लोक. आम्हाला गेलं की लोक म्हणतात महाराज तुम्ही लय फिरत असतं. आमच्या पप्प्याला तेवढी पोरगी बघा. काय पप्प्या 33 वयाचा झाला पप्प्या, पोरं लग्नच होय नाही महाराज. लय अवघड आहे महाराज. इकडे लक्ष द्या. विनोद विनोद म्हणून घ्या. माझं जोडीदार एक पोरगी पाहायला गेलो. पोरगी पसंत झाली त्याला. पोरीची आई सुद्धा एका पायावर द्यायला तयार झाली. ऐकाय का? पोरीचा बाप म्हणला चांगलं स्थळ आहे, चांगलं आहे, अगदी नोकरदार आहे. पण पोरीची आई म्हणली माझी तायडे या पोराला द्यायची नाही. बाप म्हणला का द्यायची नाही? एवढं सगळं ऐश्वर्य संपन्न आहे, सगळं राजबिंडा एकुलते का एवढं जमीन आहे. म्हणले नाही द्यायची म्हणते ना. आपण द्यायची का नाही ते तरी सांग. ती पप्पेची आई म्हणली हे पोरगा आपल्या पोराला पाहायला आलंय ना, पोरीला पाहिलं आले. म्हणले याची आधी मलाच बघायला होतं, नाही कळलं म्हणजे याचं अजून रखडलं होतं महाराज. अरे महाराज शास्त्रकार म्हणतात परत पत्नी मिळेल. पुनर्भार्या यत सर्व पुनर्लभ्यम. सुभाष मी ऐका, इकडे लक्ष द्या. पुन्हा पुन्हा घडतील पण न शरीर पुन्हा पुन्हा हा विठाल. संस्कार चांगले बाबा. वा गोड आहे बरं का. 7 ते 9 मूळ आहे ना, तर 9 टाकऱ्याला कशाची कीर्तन आली तुम्ही. वेळ चांगली ठेवली म्हणून चांगलं. इकडे लक्ष द्या. चला माझ्याकडे लक्ष द्या. वेळ कमी. इकडे बघा मी काय सांगत होतो. बोला की. असं होय. ऐक महाराज म्हणताना सगळ्या गोष्टी घडतील पण मानव मी बरोबर अभंगाती. तू इकडे लक्ष द्या. मानव जन्म परत मिळणार नाही. ऐका तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. आधी दृष्टांत सांगतो मग प्रमाण देतो बरं का. इकडे लक्ष द्या. एका गोष्ट आंधळ राहत होतं. आंधळ कोण राहत होतं? आंधळा. आंधळा म्हणून इतकं ते खोडीचं होतं ना महाराज. आंधळ इतकं खोडीचं होतं त्याला भांडणाशिवाय करमत नव्हतं. जिकडे जाईन त्याची पिढ्या भांडण घेऊन घरात येतच असते. जिकडे जाय तिकडे पिढे लोक असं ते आंधळ. पण असं म्हणतात की जित्याची घोड कुणाची. आता नीट ऐका. जी त्याची जी त्याची जी जित्याची नाही. जी आंधळ्याचं सांगते मी. जी त्याची कोड म्हणजे रोज कोणाच्या घरात आंधळ भांडण आणायचं. इकडे आंधळ होतं ते. त्याला बायको कोणी दिली नाही. त्या आईला वाटलं याचे 2 काय करून द्यावेत, 4 करून द्यावेत म्हणजे हे सुधरल असं म्हणतात बरं का. पण ते डबल बिघडत असतं महाराज. इकडे काय त्या तांदळाचा गुण आहे. त्याचं लग्न लावून दिलं पण त्याच्या स्वभावात काय बदल नाही. रोज घरात भांडण, कटकटी, सगळ्या मारामाऱ्या. आणि घरी आल्यानंतर तो आता भांडणं मिटवायला पहिल्यासारखं आई होती गाऊ. आता याचं लग्न झालं होतं ना. आता भांडण मिटवायला कोण होती? पत्नी होती. पत्नीला एवढा राग आला एवढं कडाक्याचं भांडण म्हणले रोज उठून कोणाचं तर भांडण घरात आणता. एवढं वैतागली एवढी बायको वैतागली, इतकी वैतागली कंबर 2 लाथा घातल्या. अशा जशा 2 लाथा घातल्या ते सांगितलं या तर काय घरात कधी पाय ठेवला तर जा म्हणली. त्याने आपलं सगळं वळकटी तयार केली. ज्ञानोबा तुकाराम हो
म्हणले बस आता या घरात राहायचं नाही. बायकोने एवढा पान उतारा केला, कोण घरात राहील मला. आंधळ निघालं कुठं वारेल. ऐका इकडे लक्ष द्या. मजल दर मजल मुक्काम दर मुक्काम करता करता रात्रीची वेळ होती आणि त्या गावात एका धनिकाची चोरी झाली होती. कोणाची? धनिकाची चोरी. चोर ते द्रव्य घेऊन चालले होते. धनाची चरबी होती, अशी कळशी होती महाराज, आणि उंच डोंगरावर गेले महाराज. आणि आता हे नेमका आंधळ, इकडे लक्ष द्या, त्या पाटील सावकार धनिक त्याच्या मागे लागले होते. चोरांनी गडबडून काय केलं, ती धनाची चरबी उंचावरून तशीच खाली सोडली. चरबी घरगळत 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 कुणाच्या पायाजवळ आली? नेमका आंधळ्याच्या पायाजवळ चरबी पडली. जशी चरबीचा आवाज झाला तसं आंधळ खाली वाकलं. कशासाठी? ते चरबी घ्यायला. आणि त्याने असं खळखळ वाजवली. तो म्हणला काय 24 कॅरेटचा माल आहे, सोन आहे बुवा. त्या धनाची चरबी जशी त्यांनी वाजवली, खळखळ आवाज आला. आता खरं सांगा, ते आंधळ कुठं जाईल? बोला. आंधळ कुठं? म्हणे निमगाव सप्ताह. ते निमगाव कितकीला ईश्वर पिंडला सप्ताह चालू आहे. एखादी वर्गणी सप्त्याची पंगत देऊ जमन होईल. जे कधी घरात पाय ठेवणार ते आंधळ कुठं निघालं? घराकडे. रात्रीची वेळ ती बायको झोपली, त्यांनी दार वाजवलं. म्हणले दरवाजा उघड. म्हणले तोंड दाखवू नका तुमचं, कधी घरात पाय ठेवणार. तो म्हणला प्रकरण जास्त आपले. त्याने धनाची चरबी अशी वाजवून दाखवली. ते म्हणली वेगळंच काहीतरी. तिने दरवाजा उघडला. पहिल्यापासून हे सांगायला सुरुवात केली. बघ म्हणले तू आपली रोज भांडणं व्हायची, मी घरात भांडणं मिटवायला यायचो, तू राग व्हायचा की माझ्या कमरत 2 लाथा घातल्या, मी निघून गेलो, हे धन मला मिळालं. बायको म्हणली माझ्याच लाथेचा प्रसाद आहे. काय म्हणले? माझ्याच लाथेचा प्रसाद आहे. मी लाथा घातल्या नसत्या तुम्ही घरात निघून गेला, तुम्ही निघून गेला नसता तुम्हाला हे धन मिळालं नसतं. तेवढ्या रात्री बायको म्हणली लिंबू सरबत करू का तुम्हाला थंडीच्या दिवसात भर. होय भावे न देवम कलया. पापीने मी किती चांडाळे नाही, मी असं का करायला पाहिजे, मी किती दुर्दैवी, मी किती आभागी, मी तुम्हाला 2 लाथा घातल्या, मी किती माझ्यासारखी पापी, मीच हे धन मिळालं होतं ना. चरबी आलती ना घरात. मला सांगा, ती बायको म्हणली कोणाच्यामुळे मिळालं? माझे मी लाथा घातल्यामुळे तुम्ही निघून गेला. आता मला खरं सांगा, त्या बायकोला म्हणा परत उद्या 2 लाथा घालून म्हातार काढून दे घरातून, परत मिळेल होय? बोला बोला. परत मिळेल? परत मिळणार नाही. ऐका, प्रमाण देतो तुम्हाला. तुकोबरा म्हणतात, जसं आंधळ्याला धन मिळावं, आंधळ्या मनुष्याला धन मिळावं, तसं तद्वत मिळालेला मानव जन्म तुम्हाला मिळालाय. महाराज म्हणले एकदा मिळालाय, परत मिळणार नाही. प्रमाण आहे. महाराज वर्णन करतात, हरी आंधळ्याच्या पायी धनाची चरबी अघटित केवे घडून आले, अघटित केवे घडून आले. हे घडू शकत नाही, पण घडलं बुवा. अघटित केवी घडू आले, तसं तुकोबराय म्हणतात मिळालेला मानव जन्म प्राप्त झाला. बरं ऐका, मिळालंय आपल्याला, मिळाले परमात्म्याने दिले, पण आपल्याला याची किंमत कळाली? इकडे लक्ष द्या. जर किंमत कळत नसेल तर जीवन व्यर्थ आहे. नाही तरी गेला जन्म किंवा तुको. ज्ञानोबराय वर्णन करतात, हरी कने विना सोपटे, कनसे लागले घनदाटे, काय करावे गोमटे वसनगर. अरे नगराची रचना चांगली. तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहेत बरं का, इकडे लक्षात. तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना? शेतकरी आहेत ना तुम्ही? हो म्हणा ना. मग असं तुम्ही रानात ज्वारी करता, बाजरी करता, त्या बाजरीच्या मला सांगा, ज्या कणसात दाणे भरले नाही त्या कणसाला कसलं कणीस म्हणतात? कसलं म्हणतात तुमच्याकडे? हा, म्हणजे बिना दाण्याचं म्हणा, सोपट झालेलं कणीस. त्या कणसाला काय फायदा आहे का? कणे विन सोपटे. ज्ञानोबारांचे संशोधन आहे. कणसे लागले घनदाटे. कणस घनदाट आहे, भरपूर 1 एकर ज्वारी आहे, पण एका कणसात दाणं नाही. काय उपयोग आहे को? तसं काय करावे गोमटे ओसनगर. नगर चांगलं आहे, गोमट आहे, सर्व रचना चांगली आहे नगराची, पण महाराज म्हणतात त्या नगरामध्ये राहण्यासाठी माणसं नाहीत. ओस पडलंय नगर. आता नगराचा उपयोग आहे नाही. तसं महाराज म्हणतात, माझी या भक्तिवीर जळोत दयाची जी आले, पण
अर्जुना माझी भक्ती ज्याच्या जीवनात नाही त्याच्या जीवनाचा धिक्कार असो. मग हे ऐका, मग भक्ती विना गेला अधोगती बहुता सुकृती नरदेह लादला. अनेक जन्माच्या पुण्याने मानवजन्म प्राप्त झालेला आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल तर त्याचं जीवन व्यर्थ आहे, हे लक्षात घ्या. मग महाराज म्हणतात की खऱ्या अर्थाने आपल्याला मिळाले प्रारब्ध वशाने आपण जन्माला आलेलो आहे. तुकोबारे धन्यता देतात. नाटाच्या भंगामध्ये महाराज वर्णन करतात. बरावे झाले आजीवन जन्मासी जोड जोडली मनुष्य द्या महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखासी पात्र होई जे दिले इंद्रिय हात पाय का. बरवे झाले आलो या जन्माशी जोड जोडली मनुष्य देहा आईसे. पण महाराज म्हणतात हे मिळूनही जर तुम्हाला त्याची किंमत कळत नसते ते व्यर्थ आहे, हे लक्षात घ्या. मग महाराज म्हणतात की तुमचं जीवन हे पशुपेक्षाही धिक्कार आहे तुमच्या जीवनाचा. तुकोबारीने स्पष्ट म्हणावं, काय म्हणावं, नाही तरे हे ना पशु या मानवी जीवनाची इतके कर्तव्य का हे ज्यांना कळालं आणि जे अखंड देवाचं भजन करतात. कसं अखंड, त्याच्यामध्ये खंड. अखंड कशाला म्हणतात हो? अखंड, अखंड म्हणजे ज्याच्यात खंड नाही असा म्हणजे अखंड. तुकोबाराय वर्णन करतात त्याचवर अखंड खंडेला जीवन अखंड खंडेला जीवन ते अखंड त्याचं काय करतात, चिंतन करतात. राम कृष्ण नारायण किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन. मग ते रात्रीचा अभंग असं ना, रात्री अभंग हाच होता भक्ताई से जाणं नाही काय म्हणतात, द्रौपद आहे ना त्यातलं. आणि परत महाराजांनी रातचं सांगितलं ते दुसऱ्या दिवशी कीर्तनकार म्हणजे भर पावसात मूठ धरल्यासारखं होतं. त्यामुळे त्याचा मी पुनरुच्चार करत नाही. विषय तो त्यांचा ज्यांचा विषय नारायण झालेला आहे, जे भगवत चिंतन करतात, अखंड देवाचं भजन करतात, अशा वर्गाकडे नामदेव महाराजचं लक्ष गेलं. बघ नामदेव महाराज म्हणतात बास बास ही खरी माणसं धन्यतेला काय पात्र आहेत, ज्यांनी आयुष्यामध्ये अखंड मानवी जीवनाची इतकी कर्तव्यता भगवत चिंतनाशिवाय त्यांचा क्षण गेला नाही. सतत नारायण अंतकरणपूर्वक नारायणाचं ज्यांच्या जीवनात ध्यान आहे, अशा संसारिकाला नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज जन्मले संसारी
एवढं पोट तिकडे म्हणते हे बिचारी गोड साथ आहे बरं का आबा. काय भागात साथ असते आणि काय भागात साथीचा रोग असतो. काय भागात साथ असते, उत्तम साथ आहे, गोड साथ आहे सगळी. माझं भाग्य. नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये कोणाला धन्यता देतात? संसारिकाला. पण सर्व संसारिकाला धन्यता दिली का? जे ध्याती अंतरी अंतकरणापासून जे ध्यान करतात. कोणाचं? जे ध्याते अंतरे नारायण. नारायणाचं अंतकरणात ज्यांनी ध्यान केलं ते संसारिक. धन्य महाराज जन्मले संसारी. काहून नामदेव महाराज तुम्हीच दिली का? याच्या आधी कुणी दिली संसारिकाला धन्यता? चला तुकोबारांची धन्यता सांगतो. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी आणि ते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. नाथ बाबाचं दुसरं प्रमाण देतो. नाथ महाराज सुद्धा हरिपाठात धन्यता देतात. कोणाला? संसारिकाला. पण कोणत्या संसारिकाला? नाथ महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात. हरी ओळखेला हरी धन्य ते संसारी. हरी धन्य ते ज्यांनी हरीची ओळख केली. धन्य ते संसारी. नामदेव महाराज काय म्हणतात? धन्य महाराज जन्मले. नाथ महाराज म्हणतात ओळखीला हरी धन्य ते. चला तुकाराम महाराज म्हणतात धन्य ते संसारी. बरोबर. तर दुसरं प्रमाण देतो वासुदेवात. महाराज वर्णन करतात. हरी तुका म्हणे धन्य त्याचे
यांचं काही नाही करू काय गोड सात. आम्ही एकदा इंदापूर इकडे इंदापूर तालुका नाही, मी इथलं कसं सांगा आमच्याकडे सांगतो दौंडला गेलं इंदापूरचे आमचं ठरलेलं आहे इकडे लक्ष. एका भागात आबा कीर्तनावर गेलो, सगळे संगीत विशारद, बाळकृष्ण महाराजाचे, अश्विन महाराज साळवी वाजवणारे विशारद, गाणारे, पण 1 तास 2 तासात एक सुद्धा प्रमाण दिलं नाही गायकाने. बा मी त्यांचा आभार मानलो, माझं मत भाग्य मला तुम्ही विशारद मंडळी मिळाली, पण खेदाची बाब एवढीच आहे कोणी सुद्धा प्रमाण दिलं नाही. राव प्रमाण पाहिजे का नाही, खेदाची बाब आहे. त्या महाराजांनी प्रमाण चालू केलं, नको खेद करू कोणत्या, कळलं त्याला कळलं. असं जर असेल तर काय होतं महाराज इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात की त्या संसारिकाला वासुदेव प्रकरण वाचा, तुका म्हणे धन्य त्याचे जिने, कुणाचे जीवन धन्य जी वासुदेवी घातेली दान, त्याला धन्यता आहे बुवा. म्हणून नामदेव महाराज आजच्या भंगात धन्यता संसारिकाला देतात. धन्य महाराज हे विशेषण दिलं नामदेव महाराज. धन्य महाराज काय झालं, जन्मले संसारी, संसारी जन्मले संसारी, पण नुसतं एवढ्यावर नाही, जे ध्याती अंतरी नारायणा, अंतकरणापासून नारायणाचं ते ध्यान करतात, अशा संसारिकाला नामदेव महाराज काय देतात, धन्यता. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायणा. मग महाराज हे नुसतं संसारिकाला धन्यता देत नाहीत नामदेव महाराज, पण अशा भगवत भक्ताला ज्या मातेने जन्म दिला ती माता सुद्धा धन्य का नाही. भगवत भक्त जिने ज्या मातेने जन्माला घातलं त्या भगवत भक्ताला, त्या मातेची कूस किती धन्य असेल. धन्यता कोणाला आहे, पहिल्या चरणात संसारिकाला, पण जे ध्यान करतात ती माता सुद्धा काय धन्य आहे बुवा. इकडे लक्ष द्या, मातेला धन्यता आहे. का मातेला धन्यता दिली त्याचं एकमेव कारण आहे, कारण की आई ही कोणाला जन्माला घालते तिचं श्रेष्ठ होत. ऐका जननी ऐका जननी, कबीर महाराज म्हणतात ऐका, जननी हे जननी तो आई आहे, तो माता आहे, पण तो अशा हरिभक्ताला जन्माला घाल. जननी जने तो भक्त जने, दाता या शूर नाही तो जननी वांज भली. कबीर महाराज किती गोड बोलले महाराज. आई तू एक तर हनुमंतरायासारखा भगवत भक्ताला जन्माला घालाव, कर्णासारखा दानशूर मुलाला जन्माला घाल, एकतर अशा हरिभक्ताला सात्विक मुला जन्माला घाल. ऐका मातेला धन्यता का दिली. हा हिरण्यकश्यपू हे कोणाचं कुळ आहे, राक्षस कुळ, दैत्य कुळ आहे. मग दैत्य कुळाच्या पोटी भक्त प्रल्हादाचा काही जन्म आहे. मग इथं विरोधाभास नाही का हो, इकडे लक्षात, इथं विरोधाभास आहे. जर हिरण्यकश्यपू जर दैत्य कुळ आहे, राक्षस कुळ आहे, नाव घेऊन निधी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपू, त्याचं ब्रीद होतं, देवाचं भजन करू देत नव्हतं. मग त्याच्या पोटी भगवत भक्त जन्माला आला कसा, ही शंका आहे काय. म्हणजे मला सांगा, बाबळीचं झाड लावलं तर आंबे येतील का. हिरण्यकश्यपू बाबळीचं आणि त्याला हापूस आंबा आला, भक्त प्रल्हाद, एक काय सगळ्या हा विरोधाभास आहे. चला 1 मिनिटात सांगतो. हिरण्यकश्यपूची पत्नी काय नाव तिचं, कयाधू माता. कयाधू माता गरोदर होती, पतिव्रता होती महाराज. कयाधू मातेला ज्यावेळेला इंद्र काय करून घेऊन चालला होता, चोरून नेत होता आकाश मार्गाने, त्यावेळेला ऐका नारदाने सांगितलं, हे इंद्रा, अरे ते महान पतिव्रता आहे, एका हिरण्यकश्यपूची पत्नी आहे, कयाधू पतिव्रता आहे, जळून खाक होशील, इथं सोड. नारदाच्या आश्रमात सोडलं. कुठं, नारद. आता नारदाचा आश्रम तिथं काय चालू असतं बघा, नारदाच्या आश्रमात काय झिंग झिंग झिंगाट चालला सुरू आहे. नारदाचा आश्रम आहे तो सतत श्रीमन नारायण नारायण जय मन नारायण. काय चालू होतं त्याच्या आश्रमात, नारायणाचं काय चालू होतं, स्मरण. आणि कोण ऐकत होत, कोण ऐकत होत, कयाधू माता. उदरात कोण आहे, गर्भ कुठं होता, म्हणजे भक्त प्रल्हादाचा गर्भ उदरात होता, कोणाच्या, कयाधूच्या. परिणाम कोणावर घडला, गर्भावर घडला का नाही. म्हणून ऐका, गर्भाची आवडी मातेचा रोहळा, त्या गर्भावर परिणाम झाला कोणाचा, त्या सतत नारायणाच्या नामाचा, आणि त्याचा परिणाम भक्त प्रल्हाद जन्माला आला. म्हणजे हे कारण कोणाचं आहे, पुण्य कोणाचं आहे, मातेचं आहे. सतत भजन घडलं कोणावर, गर्भावर. बरोबर की नाही, मी बोलत नाही, महाराज बोलतात.
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चारी प्रल्हादी सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला प्रल्हादावरती बिंबलं गेलं आणि त्याचा परिणाम भक्त प्रल्हाद त्या जन्माला आला. मग आता कोणाची पुण्य कामाला आली? मातीची पुण्य काम. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात धन्य त्यासे माय प्रसन्न धन्य त्यासे माय धन्यता दिता धन्य त्यासे माय प्रसवली. प्रसवली म्हणजे जन्माला घालली. प्रसवली ती माय. पण काय प्रसवली? हरिभक्ताला जन्माला घातलं. त्यामुळे ऐका, प्रसवली म्हणून धन्यता दिलेली नामदेव महाराजांनी. आणि निषेध सुद्धा केलाय बरं का. काय अभंगात निषेध आहे मातेचा, काय अभंगात धन्यता आहे. धन्य माता पिता. आणि काही ठिकाणी निषेध केला. अन्याय येतो त्यांचा माय बापी वेळा नसा दिली. अन्याय सुद्धा म्हणजे अपराध मायबापांचा दोष आहे. दोषही दिला आणि धन्यता. या अभंगामध्ये धन्यता दिली. कोणाला? धन्यता असे भगवत भक्ताची मातेला धन्यता. बघ जगद्गुरु तुकोबार आहे धन्य. त्यापेक्षा ऐका, जगद्गुरु तुकोबार ज्यांच्या कणकाईच्या पोटी जन्माले ती कणकाई माता झाली. अशी असा अलौकिक दागिना असा महाराज जगद्गुरु तुकोबारे सर रत्न दिलं त्या मातेने. म्हणून आता म्हणा धन्य त्यासे माय प्रसवली. कर्ण हा दानशूर आहे, पण ज्या मातेने कर्णाला जन्म दिला ती माता धन्य. धन्य त्यासे माय. झाली शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण जिजाबाई आईसाहेबांना धन्यता द्यावी लागेल की नाही? धन्य त्यासे माय प्रसवली. बळीराजाचं जीवन धन्य. पण ज्या बळीराजाला ज्या मातेने जन्माला घातलं ती बळीराजाची आई धन्य आहे. शेवटचा प्रसंग सांगतोय, इकडे लक्ष द्या. माऊली ज्ञानोबाऱ्यांचं जीवन. ज्ञानोबाऱ्यांचं जीवन म्हणजे निष्कलंक. तुझे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका.
ज्ञानोबारांचं जीवन निष्कलंक जीवन आहे, पण अशा ज्ञानोबारांसारखा भक्त जन्माला घातला ती रुक्मिणी मातेची कुस धन्य धन्य त्या सीमाय. ऐका, इकडे लक्ष द्या, मी कीर्तनाचा समारोप करते. विश्व माऊली ज्ञानोबारांच्या जीवनातला प्रसंग आहे. माऊली म्हणजे सामरण आहे. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा प्राणप्रिय भक्त माझे ज्ञानोबारायण ज्ञानेश्वर महाराज परमात्म्याचं स्वरूप आहे. मला ज्ञानोबाराने सांगितलं, देवा बस आता मला समाधी घ्यायची रे देवा, मला आता काय करायची, समाधी घ्यायची. विश्वमाऊली ज्ञानोबाराने सांगितलं, आता बस, आता मला काय करायचे, समाधी घ्यायची. कार्तिक शुद्ध वारी उरकली महाराज, पंढरपूरचा वारी उरकली आणि विटेवरच्या भगवान परमात्म्याने सांगितलं, हे बाबा लाखो वारकऱ्यांना आमंत्रण दिलं, जसं माझे शुद्ध वारीला आलात ना, कार्तिक शुद्ध एकादशीला माझी यात्रा झाली, तशी आता ज्ञानोबारांची सुद्धा यात्रा होणार आहे. यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला. अलंकापूरला माझे ज्ञानोबाराय समाधी घेणार आहेत. ऐका, दशमी पासूनच अलंकापूर गजबजलं. इकडे लक्ष द्या. दशमी, एकादशी, द्वादशी आणि दिवस उजाडला होता कार्तिक वद्य त्रयोदशी. ज्ञानोबारांची समाधी कोणत्या तिथीला आहे? कार्तिक वद्य त्रयोदशी. दशमीला महाराज प्रदक्षिणा झाली, एकादशीला जागर झाला. ऐका, द्वादशीला पंक्ती बसल्या, पिंपळाच्या द्वारी वैसविल्या पंक्ती, पात्री तो श्रीपती वाढवू लागला. सोवळ्याने हरी वाढितो सकळा, मनीचा कळवळा कोण जाणे. जगाचा मालक वाढत होता महाराज, जगाचा मालक पात्र टाकतोय, रुक्मिणी साहेब वाढतायत आणि दिवस उजाडला होता कार्तिक वद्य त्रयोदशीचा. माझा विठोबाचा प्राण सखा जगाचा मालक होता, रुक्मिणी माता होती. इकडे लक्ष द्या. नारा विठा गोंदा मादा पाठविला, झाडविली जागा समाधीची. चार मुलं आहेत नामदेव महाराजचे. नारा विठा गोंदा आणि महादा पाठविला, झाडविली जागा समाधीची. समाधीची जागा स्वच्छ केली, स्वच्छभूत केलं. माझ्या ज्ञानोबारांना रुक्मिणी आईसाहेबांनी स्नान घातलं बुवा, उठणं लावलं, निरांजन ओवाळली. माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबारा आता जीवनात परत भेटणार नाही. गैवरून आलं सगळ्या संतांना. इकडे लक्ष द्या. माझे नामदेव महाराज म्हणतात, एका हाताला निवृत्तीनाथाने धरलं होतं बुवा आणि दुसऱ्या हाताला जगाचा मालक धरतोय. देव कधी रडत नाही बुवा, पण जगाचा मालक ज्ञानोबारांसाठी रडला बुवा समाधी देत असताना. एका हाताला निवृत्तीनाथाने धरलं होतं, दुसऱ्या हाताला जगाचा मालक धरतोय बुवा. इकडे लक्ष द्या. सगळे संत, गोरोबा काका, नरहरी सोनार, सावता महाराज, सगळे सकल संत आळंदीमध्ये दाखल झाले होते. एका हाताला निवृत्तीनाथ धरतायत आणि दुसऱ्या हाताला जगाच्या मालकाने धरावं आणि माझ्या माऊलींना समाधी स्थळाकडे न्यावं, देव चालवत न्यावं महाराज. नामदुराय वर्णन करतात, देवा निवृत्ती आले, देवा निवृत्ती आले, शेतकरी मंडळात
विठ्ठला असणारा लक्षपूर्वक कधीतरी प्रसंग आठवा ज्ञानोबांच्या जीवनात सगळ्या संतांना घडवून आला बुवा जशी शिळा बंद झाली ना त्यावेळेला माझ्या माऊलींना समाधिस्थ केलं नामा म्हणे आता लोकला दिनकर जगाला दान देणारा सूर्य लोक पावला बस बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ माऊलींना ज्या वेळेस समाधिस्थ केलं बुवा बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ शिळा बंद झाली ऐका जशी शिळा बंद झाली ना तसं ज्ञानोबाराय ज्या वेळेला तिन्ही भावंड बाहेर आली बुवा निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा निवृत्तीला ज्या वेळेला आले ना बाहेर माझी चित्तला मुक्ताईने धरणे होते अंग टाकलं ज्ञाना आता कोणाला उपदेश करावा योगी पावन मनाचा साही अपराध जना मी कोणाला देऊ उपदेश करून द्या त्यावेळेला माझे निवृत्तीनाथ रडत होते रडणाऱ्या निवृत्तीनाथांना जगाचा मालक सांगतोय निवृत्ती तुम्हाला रडणं शोभत नाही तुमचं नाव निवृत्ती आहे आणि तुम्ही परत वृत्तीहून ते रडता का रडता त्यावेळेला निवृत्तीनाथ त्याला सांगू देवा अरे हे विरुद्ध झालं रे ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे देवा केले नारायण उपराटे याचं मला दुःख आहे अरे मी थोरला होतो ना मी ज्येष्ठ होतो माझ्या आधी माझ्या ज्ञानोबाचं जाणं मला दुःख देतंय देवा आणि एक सांगू का अवज्ञाने कधी नाही केली माझ्या जीवनात मी कधी अवेलना केली अवज्ञा केली नाही गुरु शिष्यपणाचं नातं शेवटपर्यंत सांभाळलं याचं मला वाईट वाटतं देवा आणि एक बोलू का सगळा समाज रडत होता सोपान काका रडत होते मुक्ताई रडते निवृत्तीनाथ रडतात सामान्य रडतीत निवड काय ऐका संत रडत होते नवे नवे जग रडू लागलं म्हणजे आसरू देवाने पुसावे असा जगाचा मालक रडत होता का रडत होता देव का रडत होते जगाचा मालक त्यासाठी रडत होता रडणाऱ्या परमात्म्याकडे रुक्मिणीचं लक्ष गेलं रुक्मिणी माता सांगते देवा तुम्ही का रडता हो असा कोण लागून गेला ज्ञाना आतापर्यंत अनेकांना समाधी दिली तुम्ही कधी रडलेलं मी पाहिलं नाही रुक्मिणी माता म्हणते तुम्ही का रडता त्या रडण्याचं कारण जगाचा मालक सांगतोय रुक्मिणीचा प्रश्न आहे आणि देवाचं उत्तर आहे बुवा अभंग तयार झाला बुवा जगाच्या मालकाने सांगावं रुक्मिणी ऐकायचंय मी का रडतो ऐकायचंय का त्यावेळेला इतिहास सांगितला आळंदीचा काय सांगितलं माझ्या रुक्मिणी माते रुक्मिणी आईसाहेबाला जगाचा मालक सांगतोय रुक्मिणी आईसाहेबाला काय म्हणते जगाचा मालक ज्ञानोबा नाथबाबा वर्णन करता देव म्हणते रुक्मिणी देव म्हणते
जगाच्या मालक रुक्मिणी मातेला प्रश्न करतोय. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखीला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. सगळा इतिहास सांगितला. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टीने आळी, तो वाहतोय लटाळे वैकुंठासी. जो करेल याची यात्रा तो तारेल सकळे गोत्रा, सकळ कुळे पवित्रा याची दर्शने होती. हे पंढरी होणी सोपे जनासी हरावया पापे, कळे काळ कोपलिया कोपे ते चलन चले अलंकापुरासी. पूर्वी ते होते निळकंठ ब्रह्मादिका तपवरिष्ठ. ऐका सगळा इतिहास सांगितला. इंद्रेवण्या भूमिशी याग संपादिले हरणिशी, इंद्रायणी इंदुरीशी पंचक्रोशी पासुनिया अलंकापुर शिवपीठ. पूर्वी येथे होते निळकंठ, म्हणजे भगवान शंकराने उपासना केली कुठं? आळंदीमध्ये. पूर्वी येथे होते निळकंठ भगवान शिवजी. ब्रह्मादिका तपवरिष्ठ येथेची पै केले. आणि एवढं ऐकलं बुवा आळंदीचं काय महिमा आहे. आणि त्यावेळेला काय म्हणते रुक्मिणी माहिती आहे का? आई से सांगता हरी रुक्मिणी मातेला रोडा आवरणा. ती रुक्मिणी माता म्हणते धन्य धन्य जयाची खुशी, ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी माता काय म्हणते माहितीये का? देवा तुम्ही ज्याच्यासाठी रडावं, असं ज्ञानोबराय समाधी देताना तुम्ही रडता. निश्चित ज्ञानोबरायांच्या मातीचं काय पुण्य. धन्य धन्य जयाची खुशी. कोणाच्या खुशी जन्माला आले? रुक्मिणी मातेचा. म्हणून त्या रुक्मिणी मातेची कुस काय पवित्र आहे. ही धन्यता देणारी महाराज रुक्मिणी मातेने सुद्धा काय केले? धन्यता दिली. कोणाला? धन्य धन्य जयाची खुशी, ज्ञानदेव जन्मले. आता म्हणा धन्य त्यासे माय नारायण गाय नारायण ध्याय. गायन करतात कशाचं? नारायणाचं. नारायण गाय आणि नारायण ध्याय. नुसतं गात नाही. आपण नुसतं गातोय पण आपलं ध्यान आहे का? आपण नुसतं गातोय पण नामदेव महाराज म्हणतात ते गातात आणि ध्यानही करतात. ऐकणे म्हणून तर नामदेवांचा दुसरा अभंग आहे बघा. या नारायण गाय नारायण ध्याय याचा अर्थ एक अभंग आहे बघा नामदेव महाराजांचा. काय म्हणतात नामदेव महाराज? नाम गाऊ नाम द्याऊ, नाम गाऊ नाम द्याऊ, नाम गायचं नाही. नाम गावो नाम
छोटे खणे 3 चरणाचं आहे. आपली वेळ संपली. 9 वाजून आता 5 मिनिटं घड्याला झाली. त्यामुळं संकल्पित वेळेला त्यांची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी या ठिकाणी वाणीला विराम देतोय. अभंग गोड आहे, प्रासादिक आहे, नामदेव महाराजांचा धन्यता देणार आहे. अशा संसारिकाला नामदेव महाराजांच्या अभंग धन्यता देतात. ज्या संसारिकाने आयुष्यामध्ये भगवत चिंतन केलं, जे ध्याती अंतरी नारायण, नारायण ध्याती जे अंतरी, त्याचे संसारिक धन्य आहे. नुसते त्या संसारिकाला धन्यता देऊन नामदेव महाराज थांबले नाही, तर त्या संसारिकाला मातेला सुद्धा धन्यता नामदेव महाराज देतात. भरे धन्य त्यासे माये बसवली. ते काय करतात? नारायण गाय, नारायण द्याय, धन्य त्यासे माये प्रसवली. अशा मातेला ज्या हरिभक्ताला जिने जन्माला दिले ती माता धन्य बुवा. मग ती माता काय करते? ती माता प्रसवते, त्या कुळाला प्रसवते. 21 कुळ माहेरकडची आणि 21 कुळ सासरची. म्हणजे ती किती कुळाचा उद्धार करते? 42 कुळाचा ते उद्धार करते महाराज. आणि ती तारते आणि इतरांना सुद्धा तारते. म्हणून एवढ्यावर नामदेव महाराज थांबत नाही. ती तारते आणि इतरांना तारते. काय करते ती माता? ती प्रसवते, पण त्या कुळाचा काय करते? ते उद्धार करते. उद्धार काय केलं? प्रसवले तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामानी. नारायण गाय, नारायण ध्यान, धन्य त्यासी माय प्रसवली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर भगवत समर्पित करतो. मौजे ईश्वर पिंड, निमगाव केतकी परिसर, ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्याने एकोपेने संयुक्त विद्यमाने चालू असलेला सप्ताह 36 वर्षामध्ये पदार्पणात 3रं टपकडे आपली सुंदर अशी वाटचाल. सर्वांना धन्यवाद देतो. आणि शिवा करत सारखा अपशब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा, माझ्या वाणीचा दोष समजा. निवनती पुरती अधिगती सरती करून यावी तुमते विनोद असे. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी, मज क्षमा करणे संतीनो यंगोपत युक्ती. सेवा करता काय अपशब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा रोज. गोड अशी गोड गळ्याची माणसं या त्या अश्विन महाराज साळवी, बाळकृष्ण महाराज जाधव, आमचे वसपटे काका, आदर हनुमंत महाराज आमचे पवार, त्या ठिकाणी आमचे महाराज ज्यांनी मला संपर्क साधला, आदरणीय आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण, नाव विसरलो, संतोष महाराज भाऊ महाराज या ठिकाणी गोड अशी साधली. महाराजांना धन्यवाद. आदरणीय आदित्य महाराज आणि आमचे दत्ता महाराज अत्यंत समर्पक, काय वाजवणार, काय चपळत आहे, त्यांच्या टाळ्या वाजवता उद्योगीसाठी. वा वा, गोड अशी साथ करतायत. तुम्हाला धन्यवाद. गोड अशी माईक सिस्टीम आहे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध सप्ताहाचे आयोजक, संयोजक, अन्नदाते, आश्रयदाते, देणगीदार वगैरे सगळे तन मन धारणी करणारी सेवा भगवान शिवजींचा खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी उपासना करताय. भगवान शिवजी आणि भगवान विष्णू काय वेगळे नाहीत बरं का. ज्यांचं भजन करतात भगवान शिवजी कोणाचं ध्यान करतात? हरी 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 मंत्रा शिवाचा. हरी आणि हर वेगळं नाही. हरी हरा वीर नाही करून गावात एक एकाची हृदय गुढी, साखरेच्या ठाई भेदकासी नाडी एक वेलांटी चाड. म्हणून हरी आणि हर एकत्र आहेत का? त्याचं कारण आहे. तुम्ही जर पंढरपूरला गेले तर पायावर काय वाहिलं जातं? तुळस, आणि माथ्यावर डोक्यावर बेल. म्हणजे हे दाखवून दिलंय
ऐका म्हणून खऱ्या अर्थाने चरणीचे रज वंदी शोळपाणी भगवान शिवजी अशा वैष्णवांची चरणराजाची काय करतात रजकण चरणीचे रज वंदी शोळपाणी नाचते कीर्तनी त्यांचे माता असे भगवत भक्त संमेलन गेली 36 वर्ष तुम्ही या ठिकाणी करताय. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. गोड असं नियोजन आहे. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम. हो रे तुकाराम